याच्यापेक्षा जास्तच पाणी लागेल असं वाटतंय मला, कारण की शिजायला जाम त्रास घेतात. नॉट बॅड, पण थोडंसं तिखट झालं, मसाला जास्त झाला. नॉट बॅड, नॉट बॅड. आग शिजले. त्यांना मी सजेस्ट केलं एक दोन अजून रेस्टॉरंट्स, म्हणजे त्या रेस्टॉरंटची बुराई नाही केली मी, पण एक दोन अजून रेस्टॉरंट सजेस्ट केले का जिकडे चहा चांगला भेटू शकतो त्यांना. टी लेवर माझ्यासारखे, तर मग कर्तव्य होतं आपलं सजेस्ट करणं त्यांना. मी कशासाठी आलो माहिती आहे का, ही पेप्सी नाही तर गरम होईल ना, त्यासाठी आलो आहे पियायला. गरम होईल तर मजा नाही ना, त्याची पण थोडीशी गरम झालीच आहे. नमस्कार, मी प्रतीक, पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. उठलो, आंघोळ केली, झालं, सगळं उरकलं आहे. डाटा कॉपी करून घेतला, हे तेवढंच करू शकतो, दुसरं काय करू शकत नाही सध्या. कालचा डाटा सगळं कॉपी करून घेतला. बिस्किट्स मागवले माझे फेवरेट, आले परत स्टॉकमध्ये तर. आणि पेप्सी मागवली. पेप्सी याच्यासाठी मागवली का, ते कार्टमध्ये ते मिनिमम अमाऊंट पुरतं नव्हतं आणि बिस्किटचे 4 सेट होता उरलेला, तर मग ते ॲड केला आणि फ्री डिलिव्हरी घेतली. असं काय करू आता, ऑप्शन नव्हता माझ्याकडे, नाही तर मग डिलिव्हरीला मला 30 रुपये द्यायला लागले असते. त्यापेक्षा 19 रुपयाचं मी पेप्सी ॲड केलं. चहा घेतला आहे आणि टाईम पण झाला आपला ऑनलाईन यायचा. हाफ पॅन्टवरच बसलो आहे, टाईम झाला ऑनलाईन यायचा. 8:55 झाले, 9 वाजताचं ऑनलाईन यायचं आहे. तर या चहा घ्यायला, चहा घेतो आणि मग दिवसाची सुरुवात करतो. पेप्सी घेतलं प्यायला. आता 9 वाजून गेले, ऑनलाईन आलो आपण, 9 वाजून गेले. हां, ही गरम व्हायला ना आता जास्त नाही, म्हणजे मला थंडाचं पण तसं त्रास होतो, पण थोडी नॉर्मल केलं आहे मी आणि पिऊन टाकतो. मग एकदम गरम झालं तरी तसं पण कंटाळा येईल ना प्यायला, थोडं सिप सिप करून पितो. ऑर्डर लागेपर्यंत थांबलं, ऑर्डरची वाट बघा. चला, पहिली ऑर्डर लागली आपल्याला, निघूयात कामाला. चहा घेऊन आलं, फक्त एक चहा आहे. हे जे कस्टमर आहेत ते युजली तिकडून चहा मागवतात त्या रेस्टॉरंटमधून, सद्गुरूमधून. काय मग मे बी चहा यांचा चांगला असेल त्या हिशोबात असेल. बघता आपलं 9:30 पण झालंय. कस्टमर पोलाईट आहे, यांनी चहा मागवतो. त्यांना मी सजेस्ट केलं एक दोन अजून रेस्टॉरंट्स, म्हणजे त्या रेस्टॉरंटची बुराई नाही केली मी, पण एक दोन अजून रेस्टॉरंट सजेस्ट केले का जिकडे चहा चांगला भेटू शकतो त्यांना. टी लेवर माझ्यासारखे, तर मग कर्तव्य होतं आपलं सजेस्ट करणं त्यांना. 9:30 झाल्यात, पहिली ऑर्डर सक्सेसफुली डिलिवर्ड. घरी आलो मी, नाही ब्रेक टाईम नाही झाला आहे अजून, तर काहीच नाही आलं. दुसरी ऑर्डर दिली मी, किती वाजले, 10 वाजले. दुसरी ऑर्डर दिली मी, दुसरी पण चहाचीच ऑर्डर होती. आज काय चहा लविंग डे आहे का काय माहिती. चहा लवर्स डे. सकाळची दुसरी ऑर्डर चहाचीच लागली. बरं लागलं ना. मी कशासाठी आलो माहिती आहे का, ही पेप्सी नाही तर गरम होईल ना, त्यासाठी आलो आहे पियायला. गरम होईल तर मजा नाही ना, त्याची पण थोडीशी गरम झालीच आहे. थोडासा हावऱ्या टाईपचा माणूस आहे मी, काही गोष्टींमध्येच, म्हणजे ज्या गोष्टी आवडतात त्याच्यामध्येच. बाकी सगळं असं समोर असलं तरी आपल्याला इच्छा नाही खायची, पण काही गोष्टींमध्ये आहे मी थोडासा फूडी टाईप आहे. बसलो आहे थोडंसं, परत कपडे पण धुवायचे. कपडे मी सॉर्ट केलेत आज. प्रॉब्लेम असा होतो, मी दाखवतो. प्रॉब्लेम असा होतो का, मी कपडे घालून येतो आणि संध्याकाळी जेव्हा चेंज करायचं असतं तेव्हा हे बघा, हे असे लावलेले असतात कपडे. आता ह्याच्यामध्ये मग कपडे धुवायचे कोणते हे पटकन मला कळत नाही, कारण की सकाळी घाई असते ना आपल्याला, म्हणून कळत नाही. दुसरं काय नाही, असं माहीत असते का हे घातलेले आधी ते घातलेले आधी, पण सकाळी घाई असते ना म्हणून कळत नाही. त्याच्यामुळे मग मी असं केलं, असं असे टाकून ठेवलं म्हणजे कळेल मला काही धुवायचे आहेत करून. ते खराब दिसतात, पण तसं पण कोण येतो आपल्याकडे तो बघणार आणि सांगणार आहे काही खराब दिसते करून, कोण बघणार आहे. असं पण अख्खा पसारा आल्यापासून तसाच पडला आहे, अजून नीट नाही केला आहे. आता सण आल्या तरी असं
आहे बसून देतो पुढचे अपडेट्स. आलो घरी मी, थोडंसं लेट झालं. किती वाजले 4:44 444. थोडंसं लेट झालं. भव्याला रिलायन्सला सोडलं, तिला कपडे घ्यायचे होते त्याच्यासाठी. तिला रिलायन्सला सोडलं. माझा लंच टाईम ऑलमोस्ट संपायला आला का थोडा एक्सटेंड करतो मी जेवायला. मला तेच ते आपलं आहे उरलेलं म्हणजे ते मागच्या पॅकेटमध्ये उरलेले सोयाबीन तेच बनवतो. आणि ब्रेड आणल्यात, ते जुने ब्रेड खराब झाले फेकले ते सकाळी. ब्रेड आणल्यात, हे घेतो बनवायला घेतो पटकन. आज कांदा जास्त नाही घेतला आहे, थोडासाच घेतलेला. कारण की माझ्या मते त्या दिवशी कांदा जास्त झालेला. कारण की भाजीत कांदाच लागत होता सगळीकडं. मिक्सी नाही आहे ना आपल्याकडे, त्याच्यामुळे ते कसं घेऊ नंतर घेऊ थोड्या दिवसात. मिक्सर आणि मला असं वाटतं एक मायक्रोवेव्ह पण घेतला पाहिजेत मी. त्याचं कारण असं का मला जेवण बनवायला टाईम भेटत नाही. तर मी विचार करत होतो असा सकाळी ऑनलाईन यायच्या आधी सगळं उरकून जेवण बनवून मग ते फ्रीजमध्ये ठेवायचं. आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग ते जेवणाच्या टायमात थोडासा ब्रेक घ्यायचा आणि ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करून मग ते जेवायचं. असं माझं मत आहे. कारण की मग ते बाहेरचं तेच मग वडापाव वगैरेच खायला लागतं. त्याच्यापेक्षा ते थंड जेवण गरम करून खाल्लेलं मला असं वाटते वर्थ असेल. ॲटलिस्ट मी बनवलेलं असेल ते अनहेल्दी नसेल असं माझं मत आहे. बघू आता जसे पैसे येतील आपल्याकडे त्या हिशोबात सगळं मॅनेज करायचं. एक तर आज डिस्प्लेवर मागितला आहे PCचा. तिकडे पण EMIवरच मागितला, पूर्ण कॅश नव्हते माझ्याकडे. तो पण आता कधी येईल काय माहिती. काम थांबलं आहे आपलं. चला येऊ बघतो. चमचा कुठे टाकला. हो अजून घेतो. टमॅटो तर मिळत नाहीत आपल्याकडे. टमॅटो खराब झाले, फ्रीज नाही यूज करता ना सध्या. मी करेल फ्रीज यूज करेल मी, पण सध्या थोडं तुम्हाला बोललो ना मी आधी, थोडीशी आर्थिक परिस्थिती खराब आहे. त्या हिशोबात मला असं वाटतं मी थोडीशी काटकसर केली पाहिजे. फ्रीज वगैरे सुरू ठेवून बिल लाईटचा एक्स्ट्रा येणं प्रॉब्लेम होईल. तिखट मसाला
बोललो पाहिजेत ना असं. तिखट मसाला, कोरिएंडर पावडर, आपला गरम मसाला. गरम मसाला जास्त ना, नावापुरता. हळद पण जास्त ना, नावापुरता. डन. आणि आज मी जास्त वेळ शिजवत ठेवणार आहे ते, कारण की मागच्या वेळी रस्सा तर चांगला झालेला, पण ते सोयाबीन नव्हते शिजलेले, म्हणून मी आज जास्त वेळ शिजवत ठेवणार आहे. असं मी टार्गेट ठेवलेलं आहे. स्मेल तर चांगले येते, सुगंध चांगला येतोय. मे बी त्या मसाल्याचा असेल, तो त्या पॅकेटमध्ये मसाला होता ना, मे बी त्या मसाल्याचा तो स्मेल येत असेल, तसंच असेल. मला जास्त एक्सपिरियन्स नाही जेवण बनवायचं, मला काय माहीत नाही जास्त, पण मला असं एक अंदाज नव्हता मी तर ते तसंच त्याचं असं. ऑलमोस्ट कांदे शिजल्यात ना, शिजल्यात, कमी झाले ना, छोटे झाले ते शिजल्यातच. ऑलमोस्ट शिजल्यात. याच्यापेक्षा जास्तच पाणी लागेल असं वाटतंय मला, कारण की शिजायला जाम त्रास घेतात. ठीक आहे, थोडंसं अजून पाणी टाकू आणि झाकूनच ठेव डायरेक्ट. थोडा वेळ देऊन बघू, मग तिथपर्यंत मी पडून पण घेतो, म्हणजे माझा पण एक टाईम वसूल होईल. हां, त्यात मीठ मसाला कमी आहे, पण हे आटेल ना तर बरोबर होईल असं मला वाटते. बघू ना, टेस्टसाठी कमी जास्त आलं ते मलाच खायचं आहे ना, कुठे कोणाला खाऊ घालायचं आहे. टाकू आपण त्याच्यात एक्स्ट्रा झाकायला. लहान पडली, ही पण लहान पडली. ओके, गॅस एकदम स्लोवर आहे आणि झाकायला ठेवलं आहे. थोडा वेळाचा अलार्म लावतो. हां, आणि पडून घेतो, कारण की 5 वाजायला पण आले. पडून घेतो थोडा वेळ अलार्म लावून. भाजी झाल्यावर दाखवतो तुम्हाला. चला, झालं आपलं जेवण रेडी. टेस्ट करून सांगतो कसं झालं. एकदम खरं पण नाही बोलला. नॉट बॅड, पण थोडंसं तिखट झालं आहे, मसाला जास्त झाला. नॉट बॅड. आज शिजले. एक्सपिरियन्स, सॉरी, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सिम्पल आहे, प्रॅक्टिस करत राहायचं. आपण जाम भारी जेवण बनवायला शिकायचं. तर चला जेवण घेतो, कारण की ऑलरेडी किती वाजता मग 5:30 झाले. ऑनलाईन तयार लागेल. चला, मी फटाफट जेवण घेतो. सॉरी, या जेवायला. माझ्याच आवडेल का माहीत नाही, पण या जेवायला. चला जेवण घेतो, पुढचे अपडेट्स देतो. जेवण झालं तर गोळी घेतो. जरा तापासारखं झालं आहे. कागो दिवसाचं
2 दिवसापासून तापासारखंच झालं, अंग पण दुखत राहतं. गोळी घेतो, थोडा वेळ आराम करतो, पडतो. झाले 15 मिनटं सोडले तशा नॉन नाही आला, थोडा वेळ पडतो. चला पोचलो घरी. घरी पोचलो, बाहेरच खाल्लं, शंकरबाईकडे खाऊन घेतलं. शूट नाही करतात कारण की थोडीशी तुम्हाला बोललो जसं लाज वाटते आणि पब्लिक असली का जरा. 11:30 झाले आणि पब्लिक असली का जरा मला लाजसारखी वाटते, त्याच्यामुळे मी शूट नाही करत. झालं खाऊन, थोडंसंच खाल्लं, हाफच घेतलेलं पण जात नाही जास्त. तर आजचा दिवस ठीक गेला. नॉट गुड नॉट बॅड. ठीक आहे, सध्या तसंच चालायचं. अच्छे दिनची वाट बघतोय आपण सध्या, बघू कधी येतात. तर चला, हवाला ब्लॉग आपण आता इकडेच संपूयात. लवकरच भेटत एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत